ही जी तुम्ही शंकरपाळी पाहताय ना, ती सहज कोणीही बनवू शकतं. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्सही मी ते सांगितलेल्या आहेत. बऱ्याचदा काय होतं, की आपण शंकरपाळ्या बनवतो तेव्हा त्या खुसखुशीत होत नाही. त्याचबरोबर कधी-कधी त्या तेलातही विरघळतात. चला तर मग शंकरपाळी परफेक्ट कशी बनवायची यासाठी आपण आजचा व्हिडिओ पाहू. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. शंकरपाळी बनवण्यासाठी मी ते 1 किलो मैदा घेतलेला आहे. 1 किलोचं प्रमाण मी तुम्हाला इथे आज सांगणार आहे आणि 1 किलोच्या शंकरपाळ्या करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 किलो मैदा असेल, त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे साखर. तुम्हाला जर कमी गोडीचे आवडत असतील, तर तुम्ही पाव किलो साखर घ्या. त्याचबरोबर पाव लिटर दूध आणि सेम प्रमाणात आपल्याला तूप घ्यायचं आहे. तूप हे वितळून घ्यायचं म्हणजे त्याचा अंदाज बरोबर येतो. लक्षात ठेवा, की आपल्याला शंकरपाळ्या ह्या कमी गोडीच्या किंवा जास्त गोडीच्या जर करायच्या असेल, तर साखरेचं प्रमाण आपल्याला थोडं कमी जास्त करता येईल. हे जे तूप आहे, हे आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं नाही, नाहीतर शंकरपाळ्या ह्या तेलात विरघळल्या जातात. आणि त्याचबरोबर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता. पण दुधाने काय होतं, शंकरपाळीला रंग खूप छान येतो. आता ही इथे मी पिठी साखर न घेता साखर घेतलेली आहे. साखर ही गोडीला व्यवस्थित असते, म्हणजे बरोबर असते. पिठी साखर ही गोडीला थोडी कमी असते. जे आपलं तूप होतं ना, ते मी चांगलं त्याचं मोहन करून या मैद्यामध्ये घालते. कडकडीत चांगलं आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. ते जास्त गरम असल्यामुळे आपण हे पळीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया किंवा थोडंसं हे हलवून घेऊयात. तुपाचं मोहन घातल्याने काय होतं, शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात. आता थोडंसं हे कोमट असतानाच आपल्याला हे चांगलं असं सगळं तूप या मैद्याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, की शंकरपाळी ही आपली छान होते, त्याचबरोबर ती खुसखुशीत होते. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे तूप चांगलं या मैद्याला लागेल अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये घेऊन किंवा हाताच्या साहाय्याने हे चांगलं चोळून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता. आता मी इथे जे आहे हा गोळा तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपलं सगळं तूप या मैद्याला लागायला हवं. शंकरपाळी तसं जर आपण प्रमाणबद्ध पद्धतीने केली तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि त्या फसत नाहीत. आता एका टोपामध्ये आपल्याला टोप गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये मी दूध घालते पाव लिटर. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता. त्याचबरोबर आपल्याला घालायची आहे साखर आणि हे दूध आपल्याला जोपर्यंत साखर चांगली विरघळत नाही, तोपर्यंत हलवून एकसारखं घ्यायचं आहे. इथे आपल्याला उकळी येऊ द्यायची नाहीये. आपल्याला फक्त ही साखर या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. हे जे 1 किलोला पाव किलोचं जे प्रमाण आहे किंवा पाव लिटरचं प्रमाण आहे, हे एकदम परफेक्ट आहे. शंकरपाळ्या खरंच खूप छान बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि त्याचबरोबर खूप अशा लेयर्सवाल्या चवीलाही खूप छान होतात. आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. दूध हे कोमट असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पण त्याआधी कोणताही गोडाचा पदार्थ करताना आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर मी थोडंसं हे हलवून घेते. आता यामध्ये जे आपण दूध मगाशी कोमट केलेलं आहे ते घालायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, दूध हे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही, नाहीतर पीठ मळताना त्रास होतो. आता आपण थोडं थोडं करून हे दूध जे आहे या मैद्यामध्ये घालूया. तसं जर पाहिलं तर आपल्याला शंकरपाळ्याचं पीठ हे घट्टच मळायचं असतं. पातळ झालं तर आपण शंकरपाळ्या करू शकत नाही, ते कडक होतात. थोडं थोडं हे घालून आपल्याला याचा फक्त एक गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने सगळं पीठ मी एकजीव करून घेते. थोडीशी मेहनत लागते पीठ मळण्यासाठी, पण आपण अशा पद्धतीने जर शंकरपाळ्या केल्या व्यवस्थित सगळं योग्य प्रमाणबद्ध, तर शंकरपाळ्या ह्या चवीला अप्रतिम होतात आणि आपण बाहेरचा फराळ विकत आणण्यापेक्षा घरी स्वतःच्या हाताने करून खाण्यात जी मजा आहे किंवा आपल्या फॅमिलीसाठी करण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. बघा, अशा पद्धतीने इतका घट्ट गोळा मी करून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर हा गोळा 5-1 मिनिटं चांगला वरुट्याच्या साहाय्याने किंवा असं एखादं खलबत्त्याचं जे आहे कुटण्याचं त्याच्या साहाय्याने तुम्ही चांगला
एकजीव करून घेऊ शकता. याने काय होतं, शंकरपाळी आणखी खुसखुशीत होते. मी असं हे एकसारखं करून घेते. आता आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. गोळा करून घ्यायचा आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. शंकरपाळ्याचं पीठ हे कधीच भिजत ठेवायचं नाही. शंकरपाळ्याचं पीठ मळल्या लगेच लाटायचं. नाहीतर काय होतं, की आपण त्याच्यामध्ये ते तूप घालतो, त्याच्यामुळे पीठ हे खूप घट्ट होतं आणि आपण त्याच्या शंकरपाळ्या करू शकत नाही. अशा पद्धतीने मी हाताच्या साहाय्याने हा गोळा चांगला गोल गोल करून घेते. आता आपल्याला ही जी लाठी आहे ती उचलता नाही आली तरी चालेल. तुम्ही पोळपट हा गोल गोल फिरून लाटू शकता. पण मी आणखीन इथे एक महत्त्वाची टिप सांगते, की मी थोडासा उंडा लाटला की ते दुमडून घेते. असं मी 2 वेळा करते. म्हणजे शंकरपाळ्याला लेयर्स हे खूप छान येतात. त्याचबरोबर ते आतमधून एकदम खुसखुशीत होतात. हे पहा. तर 2 वेळा करून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने पुन्हा आपण ते गोलाकार करून घेऊयात. गोलाकार करून झाल्यानंतर आता आपण हे लाटून घेऊयात. ह्याच्या ज्या बाजूच्या ज्या कडा असतात त्या जरी उकलल्या तरी आपल्याला बोटांच्या साहाय्याने त्या मिटवून घ्यायच्या आहे. शंकरपाळी ही आपल्याला जाडसरच थोडीशी लाटायची आहे. जास्त पातळ लाटली की ती कडक होणार. अशा पद्धतीने मी ते लाटून घेतलेले आहे. आणि हे पहा, मला हे सहज उचलता येते. मला पोळपट ही गोल गोल फिरवायची गरज लागली नाही. इथे आपली लाटी लाटून झालेली आहे. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. मी ते सुरीच्या साहाय्याने कट करते, पण सुरीपेक्षा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने, जो फिरकीचा चमचा असेल त्याने पटकन आणि व्यवस्थित कट करता येते. माझ्याकडे तो उपलब्ध नव्हता म्हणून मला सुरीची मदत घ्यावी लागली. सुरीलाही माझ्या थोडीशी पुढे डिझाईन आहे, जशी आपल्या फिरकीच्या चमच्याला असते तशी. आता आपण इथे आपल्या आवडीनुसार शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. आधी उभ्या रेषेमध्ये आणि नंतर अशा क्रॉस किंवा आडव्या लाईनींमध्ये कट करून घेतल्या तरी चालेल. शंकरपाळ्या हे साईजला जास्त मोठ्या किंवा जास्त छोट्या नसाव्यात. मी साईडचा असं आपण काढून घेऊ शकता. याचा चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, असं उभ्या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत. सुरीला माझ्या इथे धारही कमी आहे, त्याच्यामुळे थोडासा मला इथे कापायला त्रास झाला. अशा पद्धतीने एकसारख्या सरळ उभ्या कापायच्या आणि त्यानंतर त्या तुम्ही आडव्या किंवा अशा क्रॉसमध्ये कट करून घेऊ शकता. हे पहा, इतपत मी ही जाड ठेवलेली आहे. आणि पुढे एक विशेष गंमत आहे, ती तुम्हाला मी दाखवते. आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम करायचं, जास्त कडकडीत करायचं नाही. त्यामध्ये असं झाराच्या साहाय्याने आपण शंकरपाळ्या सोडूयात. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवली तरी चालेल, पण लक्षात ठेवा, शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच असावी. एकसारखं हलवत आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. मी इथे मंद गॅसवरती तळलेले आहेत. हे पहा, शंकरपाळ्या तळताना जर आपण गॅस मोठा केला तर त्या फक्त बाहेरूनच लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. असं गोल गोल पळी झाऱ्याच्या साहाय्याने हलवत आपण शंकरपाळी इथे तळून घेऊया. हे पहा, जी गंमत बोलले होते, हे पहा, ही शंकरपाळी किती फुगली आहे. तुम्ही मगाशीच तिची साईज पाहिली असेल. जवळपास ही दुप्पट ते तिप्पट फुगलेली आहे. कारण की आपण हे पीठ चांगलं चेचून घेतलेलं होतं, चांगलं मळून घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर त्याचं प्रमाणही योग्य होतं. जवळपास आपल्याला 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. किंवा आपल्याला त्यापेक्षा जास्त जर शंकरपाळ्या आपण टाकल्या तर आपल्याला त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हे पहा, मस्त या शंकरपाळ्या फुललेल्या आहेत. त्याचबरोबर जर आपण इथे दुधाचा वापर केला तर शंकरपाळ्यांना रंगही छान येतो आणि चवही छान लागते. पण दुधामुळे काय होतं, की शंकरपाळ्या जास्त दिवस टिकत नाही. तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर करा. मस्त अशा आपल्या इथे शंकरपाळ्या करून झालेल्या आहेत. बाकीच्याही मी अशाच पद्धतीने करून घेते. आजची शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा फराळाच्या रेसिपी बरोबर. हॅपी दिवाळी. बाय बाय.